मध्य रेल्वेवरील ठाणे हे रेल्वे स्थानक सर्वात जास्त वर्दळीचं ठिकाण आहे. मध्य रेल्वेच्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे नुकत्याच झालेल्या विशेष बैठकीमध्ये ठाणे लोकसभेचे खासदार नरेश म्हस्के यांनी ठाणे रेल्वे स्थानकातील सोयीसुविधांबाबत महत्त्वपूर्ण सूचना केल्या होत्या. त्यावेळेस वरिष्ठ अधिकाऱ्यांनी पाहणी करण्याचं आश्वासन दिलं होतं. त्या अनुषंगाने आज 12 वाजता रेल्वेचे वरिष्ठ अधिकारी हे खासदार नरेश म्हस्के यांच्या समवेत ठाणे रेल्वे स्थानकाचा पाहणी दौरा केला. यावेळेस बोलताना श्री नरेश म्हस्के यांनी या दौऱ्यासंदर्भात अधिक माहिती दिली. स्टेशन किमान 7 ते 8 लाख प्रवासी दिवसाला या स्टेशन मधून प्रवास करत असतात. मागे सुद्धा आम्ही या ठिकाणी व्हिजिट केली होती आणि त्यातील काही समस्या आम्ही सातत्याने पाठपुरावा करतोय. DRM कडे बैठक घेतोय, DM कडे बैठक घेतोय आणि ज्या काही सुधारणा आपण या ठिकाणी करतोय, पूर्ण पत्रे आपण बदलतोय, लोकांना व्यवस्थित उभं राहता येईल, त्याचं बरंचसं काम मार्गावर आहे आणि पावसाळ्यापूर्वी संपूर्ण काम आपण ते करून घेतोय. एक फुटओव्हर ब्रिजचं काम अर्धवट आहे, ते सुद्धा सुरू करतोय. 8 एक्सेलेटर लावलेले इलेक्ट्रॉनिक आणि 2 आणखी मंजूर केलेले आहेत. त्याचं सुद्धा मशीन्स जॉन्सन अँड जॉन्सन काहीतरी जॉन्सनची मशीन त्यासाठी लागते, ती अजून आलेली नाहीये. ते पण काम लवकरच पूर्ववत होईल. लोकांच्या समस्या, जास्तीत जास्त समस्या दूर करण्याचा प्रयत्न या ठिकाणी करतो आम्ही. एक सुंदर AC प्रतीक्षालय जुलैमध्ये ते सुरू होईल, त्याचं सुद्धा काम सुरू आहे. AC प्रतीक्षालय, कॅन्टीन त्या ठिकाणी आपण सुरू करतोय. अनेक छोटे मोठे प्रश्न आहेत. त्याचबरोबर रिझर्वेशन काउंटर, ते सुद्धा 2 रिझर्वेशन काउंटर नव्याने आपण सुरू करतोय. काही दिवसात ते सुरू होतील.